थोडेसे आपण साईडला व्हा, आता ड्रॉ नंतर केलं जाईल. एक ड्रॉ झाली, चला साईडला या आता आपण. शरद दादा म्हात्रे देखील व्यासपीठावरती आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुनील दादा म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व आमचे आरके ग्रुप्स या ठिकाणी आलेले आहेत, त्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी आज डाईस अगदी भरून गेलाय. आनंदाचे डोही, आनंदाचे तरंग, आनंद आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे, हा आनंदाचा क्षण यावेळेस आपण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना श्री छत्रपती ट्रॉफी 2026 हा उत्तुंग असा भरारा. बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. जबरदस्त सलाम उर्बी संघ आपण क्षेत्रक्षण लावून गाणे टीम धरणा आपण सलामी जोडी मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायची. व्यासपीठा समोर जे प्रेक्षक आले त्यांना विनंती, प्लीज थोडेसे आपण साईडला व्हा. लकी ड्रॉ समाप्त झालाय, आता एक लकी ड्रॉज आहे, जो सामना संपल्यानंतर अंतिम वेळी या ठिकाणी होईल, त्यामुळे आपण थोडे साईडला व्हा. चला बाउंड्री लाईनच्या बाहेर सगळ्यांनी व्हायचंय, कारण लकी ड्रॉ आता समाप्त झालाय. चला व्यासपीठावरती आपण पाहतोय आमचे राजकुमार भाई म्हात्रे मॅचचा आनंद घेत असताना, त्यानंतर नंदकुमार शेठ म्हात्रे माजी सरपंच खोटारी. लोकसेवेची त्यांना आवड लय भारी, समाजसेवेची इच्छा त्यांना लय भारी, अफाट आणि उत्तुंग कर्तृत्वान नेतृत्व आमचे नंदकुमार शेठ म्हात्रे साहेब. त्यांच्या समवेत आमचे दोस्ती दुनियातील राजा माणूस अर्थातच आमचे शिवकुमार भाई म्हात्रे असतील, त्यानंतर आमचे प्रवीण दळवी साहेब देखील असतील, संतोषदादा म्हात्रे, संतोषदादा पाटील असतील, त्यानंतर शरददादा म्हात्रे, प्रवीण म्हात्रे आणि आमचे संपूर्ण या ठिकाणी ग्रुप्स या ठिकाणी आले, त्यांचं मनापासून आभार, मनापासून आभार. मॅच चालू होते, जाऊया प्रेक्षकांना सूचना आहे की आपण थोडे बाजूला व्हा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे भाई. खरं तर क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक गर्दी, आणि खरं तर रॉयल एंट्री झाली. खरं तर आमचे राजकुमार भाई म्हात्रे आणि त्यांच्या सोबत एवढे प्रेक्षक वर्ग आहेत. हे प्रेम आहे भाई तुमच्यावरती, हे नंदकुमार म्हात्रे साहेबांवरती प्रेम आहे, आणि असा प्रेम मित्र सगळ्यांचं त्यांच्या सोबत राहू द्या. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा. आपण छत्रपती ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर युट्यूबच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. फायनल मध्ये पोहोचलाय तो म्हणजे वेलकम 11 उसाटणे, आणि आता याच्यातनं जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय निर्दोष केणी साहेबांचा राजा सरकार राजपण आज पण उद्या पण आणि कधी पण दोस्ती दुनियातील राजा माणूस निर्दोष केणी साहेबांचा व्यासपीठाकडे आगमन. त्यानंतर आमचे जयदादा घरात या ठिकाणी येत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम. तर भरत दादा यांच्याकडून प्रत्येक षटकाराला विशालसाठी 500 रुपये आहेत. मान्यवरांचं आगमन झालंय. खरं तर निर्दोष दादा केणी आपण पाहतोय जबरदस्त व्यक्तिमत्व मित्र. खारघर तलोदा शहराचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे दमदार अध्यक्ष सन्माननीय निर्दोषजी केणी साहेब आलेत. त्यांच्यासोबत आमचे जयवंत दादा घरत पापडीचा पाड्यात त्यांचं स्वागत आहे. सामना सेमी फायनलचा आपल्या माहितीसाठी एकीकडे टीम धरणा, दुसरीकडे मुरबी, हे दोन बलाढ्य टीम एकमेकांविरुद्ध आहेत. पहिला चेंडू, पहिला धमाका, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमा रेषा बाहेर 4 रन. ट्रिक साठी निर्भय डेकोरेशनचे मालक आमचे आमिरजी पोरजी 6 ट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक. बक्षिसांची खैरात, मान्यवरांचे व्यासपीठावरती गर्दी, आणि आज या छत्रपती ट्रॉफीचा अंतिम सोहळा. आता सेमी फायनल नंतर फायनल मॅच होईल. प्रचंड गर्दी, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हा चेंडू स्विचित करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॉलचा संपर्क नाहीये. तो या ठिकाणी बघा आता प्रेक्षकांना कमाल प्रेक्षक जेल अर्थात आयबा जेलसाठी 1000 रुपयाचं प्राइज आणि एक घड्याळ. मनीष पांडे यांच्याकडून प्रेक्षकांना 1000 रुपयाचं प्राइज आणि कमिटीद्वारे एक घड्याळ दिला जाईल आयबा जेलसाठी. हा यस, बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लीन बोर्ड, आणि पहिला धक्का मैदानाच्या मध्ये ऍज ओपनर अनिकेत काले बॅक टू द डगआउट. छत्रपती ट्रॉफी बघा हे हो मानाची,
चला धन्यवाद. चौकार षटकार हॅट्रिक असो विकेट हॅट्रिक असो आरके इन्व्हर्टरचे मालक आमचे विजयजी राजे यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. टोटल आपण पाहिली तर या ठिकाणी पहिलं षटक मार्गस्थ असताना धाबा केवळ 5 झाल्यात आणि धाबा एक तरी बाद झालाय तो टीम धरण्याचा. गावदेवी धरणे विरुद्ध तुम्ही YCC हर्षाल 11 मोरबी यांच्यामध्ये सेमी पाण्याची लढत पाहतात. खरं तर छत्रपती ट्रॉफी मध्ये दादा 40 संघांना इन्व्हाइट करण्यात आलं आणि त्याच्यातनं 35 संघांचा गाशा गुंडाला आणि 5 संघ नशीबवान राहिले. त्याच्यातनं आता आपण पाहतो सेमी फायनलची ही भव्य दिव्य लढत. क्लीन बोल्ड बॉल जसा पडला तसा डीप राहिला आणि यष्टा उद्ध्वस्त केलेत. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील बॅक टू द डगआउट. त्या बादे सुरेख संगीत आपण या ठिकाणी पाहिलं. या स्पर्धेला व्ह्यूज मिळाल्यात. आजची ही 6वी रात्र. या स्पर्धेला तब्बल 6 लाख व्ह्यूज मिळाला. या विजय कमलाकर शेठ पाटील साहेबांच्या श्री छत्रपती ट्रॉफीचा एकदा जोरदार टाळ्या. सबसे ग्रेट कमलाकर शेठ पाटील साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. 6 लाख व्ह्यूज या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. क्या बात आहे. युट्यूबच्या माध्यमातून 6 लाख लोकांनी ही स्पर्धा पाहिली. हे यश आमच्या आयोजकांचं, यश आमच्या संपूर्ण कमिटीचं, त्यांनी घेतलेली मेहनत. चेंडू चांगला आहे. हॅट्रिक बॉल होता परंतु इथे पडल्यानंतर इथे पहिल्यांदा त्याला बीट केलाय. डॉट बॉलची समाप्ती. षटक समाप्त. एक सफल षटक आणि कामयाब षटक करत त्याला संकेत पाडीचं समाप्त झालंय. फक्त 5 धावा आल्या आणि 2 गडी बाद या षटकामध्ये केल्यात. गावदेवी धरणाविरुद्ध तुम्ही YCC हर्षाल 11 मोरबी यांच्यामध्ये सेमी फायनल लढत पाहतात. व्यासपीठ अगदी गजबजलंय. खरं तर आता मान्यवर बघा तुम्ही संपूर्ण आमचे दाखवले देत आहेत. मेन खरं तर आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय दोस्ती दुनियेतला राजा माणूस, एक दमदार व्यक्तिमत्व, सन्माननीय नंदकुमारजी म्हात्रे साहेब, माजी सरपंच कुटारी, त्यांच्यासोबत तुम्ही सन्माननीय माजी सरपंच खरं तर संतोष दादा पाटील तळोज मजकूर, तदनंतर सर्वांचे लाडके दोस्ती दुनियेतला राजा माणूस ऐक्यच वादा आमचे राजकुमार भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी आमचे निर्दोष दादा केणी यांना पाहतात. अगदी आज कमलाकर दादांवरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातील यांच्या स्पर्धेसाठी ही खास उपस्थिती. प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहणारे हे सर्व व्यक्तिमत्व आहेत आणि आज या अंतिम क्षणाला या मान्यवरांची मांदी आली. सगळ्यांचं पुन्हा एकदा छत्रपती ट्रॉफीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. विघ्नेश पाटील बॅटची एज पाठीमागे, रन्स नाहीये. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये टीम धरणे संघाला. आज धरणे संघाने जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या मॅच मध्ये पेटाळी संघाला परास्त केलं, सुपर 5 मध्ये आले. त्यानंतर मोरबी संघाने देखील चांगली कामगिरी केली. आज मोरबी संघाने नित्य संघाला खरं तर सुपर 10 मध्ये परास्त केलं आणि ते आले सुपर 5 मध्ये. विघ्नेश पाटील मागच्या मॅच मध्ये मेडल षटक त्यानं फेकलं, तोच गोलंदाज. कोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढला ऑन साईडला. फिल्डर तैनात आहे त्या ठिकाणी. आज मोरबी संघानं इम्प्रेसिव्ह केलंय. खरं प्रत्येकाची मन जिंकली. लो स्कोरिंग मॅचेस त्याने जिंकली. खरं तर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की चिंद्रन विरुद्ध 5 षटकामध्ये अर्थात 30 चेंडूमध्ये 33 धावा डिफेन्स केला. हा इतिहास त्यांनी नोंदवला आणि तो संघ सध्या धरण्याविरुद्ध सेमी पाण्याची लढत खेळतोय. सेमी फायनल 1 अर्थात तिथून जो संघ जिंकेल तो पाण्यामध्ये दाखल होईल आणि फायनल मध्ये ऑलरेडी वेलकम इलम उसाटणे संघ पोहोचलाय. तर याच दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी एक धाव आली. तर आरके ग्रुपचे सर्वांचे लाडके सन्माननीय राजकुमार भाई म्हात्रे कुटारी यांच्या वतीने देखील कॉमेंट्री पॅनलसाठी 2000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आले. धन्यवाद दादा, आपल्या मनापासून मी आभार व्यक्त करत आहे. आणि आरके ग्रुप मधून विशासाठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं प्राइज आहे. दोन्ही टीमचे कार्ड तुम्ही पाहतायत. सध्या व्यासपीठावरती अगदी मान्यवरांची मांदी आली आहे. भरपूर मान्यवर. बॉल पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झालाय.
पंचांनी वाईट घोषित केला. अमांत धाबा पाडतायत. टीम टोटल धाबा फलकावधी. चला विकेट हॅट्रिक साठी आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आमचे पांडेजी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक. चला DRS घेतलाय, चेक केला जाईल. ते या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय RK ग्रुप ठाणा रायगड आमचे राजकुमार शेठ म्हात्रे, त्यानंतर करारताना खोटारीचे माजी सरपंच नंदकुमार शेठ म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपये आर्थिक धनादेश आम्हाला लाभलं. त्यांचं मनापासून आभार. शिवकुमार दादा म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण आमचा RK ग्रुपचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आभार, लाख लाख आभार, लाख लाख आभार. वाईट बॉल आलाय 75 इशारा. एक अतिरिक्त रन येते. टीमचे टोटल 9 धावा. एक चांगलं टार्गेट सेट करायचं कारण टीम समोर आहे मोरबी. बॉल चांगला पडल्यानंतर अगदी फलंदाजाला बीट करतोय. आउट स्विंग पाहायला मिळाली आणि डॉट चेंडूची समाप्ती. षटक नंबर 2 तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विघ्नेश पाटील ज्यानं मागच्या मॅच मध्ये मेडल षटक फेकलं होतं. कॅप्टन त्याचाच वापर करण्यात आलाय. जबरदस्त क्रीडा स्पर्धा छत्रपती ट्रॉफी. खरं तर महाराजांच्या नावाने क्रीडा स्पर्धा गेली सातत्यानं 3 वर्ष. या स्पर्धेचे आयोजक आमचे कमलाकर दादा पाटील, मुकुंद राजे, एबन जोडी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला होंडा शाईन देण्यात आली ते म्हणजे सरपंच संतोष दादा पाटील आणि दीपक शेठ पाटील यांच्या वतीनं. LBW लेग बिफोर. अजून एक धक्का मैदानाच्या पुढे गावदेवी धरण संघाला. धाबा झाल्यात. त्या धाबडकावरती केवळ 9 धाबा आणि गडीबाद झाले. तर एकूण 3 गडीबाद 9 धाबा. गावदेवी धरणा विरुद्ध YCC हर्षालेलं मोरबी यांच्यामध्ये सेमी पाण्याची लढत. प्रेक्षक वर्ग प्रचंड संकट मॅचचा आनंद घेत आहेत. डॉट चेंडू आलाय. विघ्नेश पाटीलचं षटक. पुन्हा एकदा एक चांगलं षटक समाप्त झालंय. फक्त 3 धाबा या ओव्हरमध्ये आल्या. 4 धाबा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 5, सेकंड ओव्हरमध्ये 4. अशा प्रकारे 3 गडीबाद 9 धाबा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी धरणे संघ. पाहुण्यांचा करूया आपण शुभ सन्मान. कार्यार्थ RK ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य राजकुमार भाई म्हात्रेंचा आपण करूया व्यासपीठावरती शुभ सन्मान. मॅच साठी शुभेच्छा तत्कार्यार्थांना लीलाताई नंदकुमार शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी देखील खूप खूप शुभेच्छा येतात. ताई तुमचं मनपूर्वक आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून मागतो कारण त्यांच्या माध्यमातून नंदकुमार शेठ म्हात्रे आणि आमचा संपूर्ण RK ग्रुप मग शिवकुमार म्हात्रे असतील, अभिन म्हात्रे असतील, त्यानंतर संविशेष म्हात्रे असतील या संपूर्ण ग्रुपच्या माध्यमातून आमच्या मंडळासाठी तब्बल 50,000 रुपयाचा आर्थिक धनादेश आपल्याला लाभला. तर राजकुमार भाई म्हात्रेंना विनंती करेन की आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे. त्यानंतर आमचे नंदकुमार शेठ म्हात्रे कोर गरिबांचा कैवारी समाजसेवेची आवडत्यांना लय भारी असा एकच दादा आमचा नंदकुमार शेठ म्हात्रे. जगात भारी, जाम भारी, लय भारी. चला आमचे आयोजक आमचे अरेश दादा केणी असतील, त्यानंतर उमेश दादा केणी असतील, त्यानंतर आमचे एवन जोडी तर व्यासपीठावरती आपण पाहतो विशेष सन्मान केला जातोय. सन्मान आपल्या हक्काच्या माणसाचा आणि आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस सन्मानी आपण पाहतो. व्यासपीठावरती काही विशेष सन्मान होत आहेत. अगदी आज व्यासपीठ गजबजलं आणि आज या स्पर्धेला खास भेट देण्यासाठी आमचे सर्व मित्र परिवार आणि त्याचबरोबर कोठारी गावाचे दमदार व्यक्तिमत्व RK ग्रुपचे सर्व आपला माणूस आणि आपला हक्काचा माणूस सन्माननीय राजकुमार भाई म्हात्रे कोठारी या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जात आहे. नंदकुमार म्हात्रे साहेब माजी सरपंच कोठारी. खरं तर मित्र एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि खरं तर कार्यकुशल नेतृत्व असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय नंदकुमारजी म्हात्रे माजी सरपंच आहेत आणि त्यांचा सन्मान देखील इथे दादांच्या शुभाशय केला जात आहे. की मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, की मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली. स्वागतास गातो आम्ही शब्दांची सुमनांजली. स्वागत नव्हे हा आहे जीवाला, तुमच्या पावन स्पर्शाने पवित्र झाला हा क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा, क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा. आता बदल हवा आणि चेहरा नवा.
आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस मित्र नंदकुमार म्हात्रे साहेब कोठारी या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. दमदार व्यक्तिमत्व. चला दादा पण या ठिकाणी आलेत आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. आपलं मनापासून आभार. तर या स्पर्धेसाठी मित्र बघा संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला या ठिकाणी सौभाग्यवती लीनाताई नंदकुमार म्हात्रे साहेब कुटारी यांच्या वतीने आम्हाला रोख कॅश प्राईज 50,000 रुपये देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झाली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा छत्रपती ट्रॉफीच्या वतीनं कमलाकर दादा पाटील त्याचबरोबर मुकुंद राजे सन्मान्य एबन जोडी त्याचबरोबर हरिदादा केणी आणि उमेददादा केणी श्री गणेश क्रिकेट संघ तोळज मस्कूर यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे. धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे. चला आपण आमची सगळ्यात आवडणारी जोडी एवन जोडी संतदादा पाटील साहेब तलोजा मजकूर माजी सरपंच त्यानंतर आमचे गोल्डन मॅन समाजसेवक दीपक दादा पाटील यांचा करूया मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान. चला सन्मान आपण करूया. यावं आपण संतोषदादा पाटील त्यानंतर आमचे दीपक दादा पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक देखील देण्यात आली. या दानशूर दात्यांचा आपण करूया भव्य दिव्य शुभ सन्मान. 2 मिनिटं हा सामना थांबवायचा आहे. पंच सामना थांबवा. धन्यवाद. आरके ग्रुप्स या ठिकाणी आलेत आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून आभार. राजकुमार भाई म्हात्रे, नंदकुमार शेठ म्हात्रे, गोरगरिबांचा कैवारी, सुनील दादा म्हात्रे, शिवकुमार दादा म्हात्रे, भरत खडका, अविन दादा म्हात्रे, विनय पावले आणि संपूर्ण आमचा आरके ग्रुप्स यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. चला एवन जोडी आमचे चला निर्दो दादा देखील या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो. राजाचा राज पण आज पण उद्या पण आणि कधी पण निर्दो दादा यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा करतो शुभ सन्मान. संतोष दादा पाटील साहेबांचा आपण व्यासपीठावरती करतो शुभ सन्मान. आता बदल हवा तर चेहरा हवा नवीन हवा. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय तुलज मजकूर गावाचे दमदार व्यक्तिमत्व आणि मित्र एबन जोडी परिचित असणारे आमचे सन्माननीय माजी सरपंच संतोषदादा पाटील आणि त्याचबरोबर आमचे गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मित्र यांच्या वतीने या स्पर्धेसाठी एक 2 व्हीलर बाईक म्हणजे होंडा शाईन या ठिकाणी देण्यात आलेली आहे. खरं तर सौभाग्यवती विजयताई संतोष शेठ पाटील यांच्या वतीने आम्हाला ती बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. धन्यवाद दादा, तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर आम्ही सन्माननीय निदोजी केणी साहेब तलोजा कारगर शहराचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय निदोदादा केणी एक जबरदस्त व्यक्तिमत्व. नक्कीच या ठिकाणी आमचे सन्माननीय निदोदादा केणी एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा सन्मान केला जातोय. हे सन्मान आपल्या अक्काच्या माणसाचा सन्मान आपण घेतोय. या आपण दीपक दादा दादांचा देखील सन्मान आम्ही घेतोय झालेला आहे. चला जयंत दादा करत या परत आपला करतो आम्ही शुभ सन्मान. चला दादांचा करतो शुभ सन्मान. प्रेक्षकांमध्ये मोदीजी आलेत, स्वागत आहे आपलं. रन 21 आपण स्कोरबोर्ड पाहतो आणि शेवटचा अंतिम चेंडू अंतिम तिसऱ्या षटकामधला अंतिम चेंडू करत आपण पाहतो. 4 षटकांची लढत, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी करत नंबर 1 क्रिकेट स्पर्धा छत्रपती ट्रॉफी. हा चेंडू समोर खेळतात, ऑन साइडला फील्ड तैनात आहेत. एक धाव मिळाली, शेवटच्या अंतिम बॉलवरती एक आली आणि अशा प्रकारे षटक नंबर 3 समाप्त झालेत. धावसंख्या एकूण 4 गडी बाद 22. अहिबाचेल मनीषजी पांडे दोस्ती दुनियता राजा माणूस 1000 रुपयाचं प्राइज आहे प्रेक्षकांसाठी. बघा प्रेक्षकांसाठी खरं तर दैवत म्हणून आमचे मनीष पांडे 1000 रुपयाचं प्राइज त्यांच्या वतीने.
टोटल आम्ही पाहिलीत की धावपडकापती 22 धावा. चला शेवटचा अंतिम षटक आहे गोलंदाज सॅम ठाकूर. शेवटचा अंतिम षटक. बॉल पडल्यानंतर इथे अगदी फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. मोरबी संघाचे पाठीराखी भरपूर संख्येने आहेत, त्याचबरोबर धरणे संघाचे पाठीराखी देखील भरपूर संख्येने आहेत. तिसरे पंच या ठिकाणी थर्ड अंपायर DRS घेतले. खरं तर चेक करतायत त्या ठिकाणी तिसरे पंच मनोज पवार सर, मॅन फ्रॉम उत्तर शिव. फेअर डिलिव्हरी. रामदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 5,000 रुपयाचा धनादेश लाभलो, त्यांचा मनापासून आभार. नक्कीच या ठिकाणी अजून एक खेळाडू बाद होत आहे. मिथुन मडवी बॅक टू द डगआउट. 2 चौका त्याच्या बॅटमधून आले. फक्त 8 धाब्याचं योगदान, आपल्या 10 धाब्याचं योगदान त्यानं आपल्या टीमसाठी दिलं. टीमची टोटल 5 गडी बाद, 22 धाबा. मान्यवरांचा ताफा करत आमच्या व्यासपीठावरती आला आणि अगदी व्यासपीठ गजबजलं. ही ताकद आमच्या छत्रपती ट्रॉफीची. आणि कमलाकर दादा पाटील, मी तेच मगाशी सांगितलं की दादांनी फक्त माणसं कमवली आहेत आणि आज त्यांच्या प्रेमाखातीर अनेक मान्यवर या ठिकाणी आले या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. मनोज पवार यांच्याकडून आकाशला 500 रुपये. जर षटकार मारला तर त्याचे मेवणे आहेत. मेवण्यांचे पाहुणे. बॉल चांगला आहे, पडल्यानंतर मात्र इथे फलंदाज बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. अंतिम षटक आपण पाहतोय. सॅम ठाकूर 3 चेंडू, एकही धाव नाही, 1 विकेट त्याने घेतली. अप्रतिम गोलंदाजी. 4थ्या षटकामध्ये देखील 22 धावा झाल्यात, 5 गडी बाद. अंतिम षटक. बॉल चांगला आहे, पुन्हा एकदा डॉट बॉल. 4 चेंडू डॉट. सॅम ठाकूर रील्स आता येणार. अजून एक चांगला डॉट चेंडू. सुपर गोलंदाजी. मोरबी वाले टाळा होऊ द्या एकदा सॅम ठाकूरसाठी. सुपर गोलंदाजी कारण 4थं षटक जे डेट ओव्हर मांडलं जातं, नेहमी सॅम ठाकूरच्या माध्यमातून एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू हवेमध्ये. फिल्डर लांब आहेत, प्रयत्न करतायत परंतु प्रयत्न फसले. 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या आणि षटक नंबर 4 समाप्त झाले. 24 धावा 24 चेंडू मध्ये झाल्यात आणि 25 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आता उभं केलंय YCC हर्षाल 11 मोरबी टीमच्या समोर. चला हा सामना संपल्यानंतर फायनल मॅच करत आणि त्याच्या अगोदर प्रेक्षकांसाठी अर्थात लहान मुलांसाठी लकी ड्रॉ सुरू होईल अंतिम मॅच नंतर. तर या ठिकाणी लकी ड्रॉ केला जाईल बघा. दलवी साहेब उपस्थित आहेत, त्यानंतर आमचे संदीप दादा, योगेंद्र दादा पाटील, कमलाकर दादा, त्यानंतर राजे साहेब, आमचे मयूर ज्वेलर्सचे सर्वेसर्वा जेम्स भाई या. जेम्स भाई इकडे या. जेम्स भाई या. मयूरा ज्वेलर्स भरपूर मोठं योगदान त्यांच्या वतीने आहे.
चला आपण लकी ड्रॉ करणार आहोत. चला चिमुकले या समोर. पण अंडर 15 खाली राहा, खाली वरती यायचं ना आपण. एकच प्रवीण दळवी साहेबांच्या माध्यमातून 2 लकी ड्रॉ साठी बाईक नक्कीच स्पोर्ट्स सायकल आम्हाला देण्यात आल्या. त्यांचा आभार चला आहे. लकी ड्रॉचा मानकरी एक स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी देण्यात येणारे लकी ड्रॉचा कुपन नंबर 066 फेज 1 मोहम्मद सिराज. क्या बात, क्या बात, क्या बात. एक कल आपको लगा समोरच होता का काय? यस ओके समोरच उभा होता. चला द्या त्याला सायकल इकडे आणा. चला चला 15 वर्षाचे खालील मुलं आता गप घरी. चला उद्या शाळा आहे. चला लकी ड्रॉ समाप्त झाले. लहान मुलं घरी जावा. उद्या शाळेमध्ये लवकर जायचं आपण सगळ्यांनी जावा. समाप्त. पुढच्या वर्षी या. पुढल्या वर्षी भरपूर स्पोर्ट्स सायकल असतील. कारण गेल्या वर्षी आपण पाहिलं निर्दो दादा खेणी यांच्या माध्यमातून 5 स्पोर्ट्स सायकल होत्या. परंतु यावर्षी आमचे कृष्णा शेठ पाटील फॉर्च्युनर की सवारी, त्यानंतर आमचे प्रवीण दळवी साहेब. चला धन्यवाद योगेश बडवे सर, धन्यवाद बाबूशा. बॉल लपून ठेवू नका, कपात केली जाईल. हा 80-100 रुपयाला बॉल आहेत. तुम्ही आपण या ठिकाणी पाहतो क्रिकेटचा हा भव्य दिव्य नंदनवन. राज्यासारखं आयोजन, रॉयल म्हणजे राजा आणि राज्यासारखं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज फी पाटील, आमचे सुनील दादा प्रोफेशनल अंपायर, त्यांचे ते सुपुत्र आहेत. दादा देखील मॅचचा आनंद घेत असतील. संदीप पाटील सर जबरदस्त समालोचक, जबरदस्त निवेदक, ते देखील मॅचचा आनंद घेत असतील. आमचे ओमकार पाटील, नरेश दादा पाटील देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील आम्ही स्वागत व्यक्त करू. गोलंदाज तयार. फुल्लर लाईनचा चेंडू, फ्लिक ऑफ द रिक्स, पाठवला चेंडू लॉंग लेग सीमा पार, 4 रन. चला गोलंदाज जिथे आपण पाहतोय. आक्रमणाला सुरुवात केली विकी पाटील. इथे मात्र फलंदाजी करत असताना नेक्स्ट बॉल, आखूर डप्प्याचा चेंडू भ्रर काढून दिलाय. चेंडू चालला त्याच दिशेनं, परंतु अडवणूक करतायत त्यावेळेस. ओ चांगली थ्रो, रॉकेट थ्रो आपण पाहिली. 2 धावा अंकित केल्या जातील. 2 धावाच्या बरोबरीनं संघ जाऊन पुढे टेबला धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या 6 धावा आहेत. 25 धावेचं लक्ष. 4 षटकांची मॅच. जिंकणारा संघ सरळ थेट फायनल मध्ये आपण पाहणार आहोत. मेगा फायनल संघ असेल या ठिकाणी. वेलकम उसाटणे. गोलंदाज सज्ज आशिष पाटील. जबरदस्त तडाखा, पाठवलाय चेंडू डीप स्कोर लाईक बाउंड्री रेषेच्या बाहेर. गड्या आहे रणझुंजार, बॅटीला आली आहे धार, चेंडू सीमा पार, 4 रन केली आहे. चार धावींसाठी हा फटका आपण पाहिला. 4 धावीच्या बरोबरीनं या ठिकाणी आपण पाहतोय. मिथून मडवी जबरदस्त आमचे बंधुतुल्य मित्र आहेत. मित्रांनो, त्यांच्या तालमीत संपूर्ण आईगाव देवी क्रिकेट संघ त्यांना घडत गेला आणि आता त्यांना आपण पाहतो क्षेत्ररक्षण करताना शॉर्ट मिड ऑफ मध्ये जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. एक दानशुद्ध दाता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो. राजा माणूस आहे आमचा मिथून मडवी. स्वागत आहे मिथून आपलं देखील. गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं थोडासा डीप राहतोय. सबमिनिट डिलिव्हरी पाहिली. डॉट चेंडूची सफर. 25 धावींची गरज असताना पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना
10 धाबा 15 धाबा बनवायच्या आहेत अद्याप देखील. लाजवाब मॅच, अप्रतिम. प्रत्येक मॅच मुरबी संघाने अगदी आपल्या दमखम अदाकारीने इथे मात्र पाहिला तर जबरदस्त कार्य पाहिला. गोलंदाज सज्जा. हो, इनसाइड आउट केला जात होता. कव्हर्सचा वर्ण उडवायचा होता चेंडूला. चेंडू आणि चेंडूचा बॅट्स आणि चेंडूचा संपर्क इथे जुळून येत नाही. डॉट चेंडू. 10 धाबा 10 पुस्तकावरती. लास्ट बॉल 1-2 गो. 10 धाबा 10 पुस्तकावरती. 25 धाब्यांची गरज असताना गोलंदाज सज्ज. षटकातील अंतिम चेंडू. फुल्लर लाईनचा चेंडू रील केलाय. बार बार देखो, 1000 बार देखो. चेंडू जातो सीमा पार. खणखणी 4. करण्यात आल्या आमचे सँडी शेट मात्रे SS ट्रान्सपोर्टचे मालक आणि आम्हाला पाण्याची सोय पुरवण्यात आली आमचे सुनीलदादा पाटील पिसारवे. त्यानंतर आमचे संजय शेठ भोईर खुटारी. त्या संपूर्ण दानशूरदात्यांचा आम्ही आभार आणि मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय ते आम्हाला विलासदादा गरज साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्या. संपूर्ण दानशूरदात्यांचा आभार. ड्राईव्ह करतात ऑफ साईडला. डीप मधून क्षेत्ररक्षक आहे. डीप लॉंग ऑफ मध्ये एकच धाव. 15 रन्स. लॉस ऑफ द 0. 10 धाब्यांची गरज आहे. विकी मैदानावरती खेळ साकारत असताना न थांबला तो सूर्य न थांबल्या त्या धारा. या बेधुंद वादळानं आता कोणता किनारा. वादळ आहे मैदानावरती साकारत असताना पोलादी निर्धार आमुचा. असुर बलांची खंत नसे. क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. इथे विजय कोणाचा होणार. इथे विजय होणार फक्त क्रिकेटचा. गजर क्रिकेटचा. 16 आनंदाचा. गोलंदाज तयार. फेकून दिलाय चेंडू. खेळाडू कक्षाला मानवंदना देत. 1 बाउन्स आउट ऑफ द पार. ओव्हर द रोप. ओव्हर द लाईन. विकी ऑन फायर. 4 रन. फक्त 6 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त जबरदस्त तडाखा. अप्रतिम. चला टॉस साठी आपण वेलकम उसाटणे. जबरदस्त परवा. सबसे ग्रेट कमलाकर सेट. त्यानंतर आम्हाला भरपूर आधारस्तंभ मिळालेत. खऱ्या अर्थानं पाहिलं आमचे थोर समाजसेवक हरीशदादा केणी. त्यानंतर उमेशदादा केणी, मकुंजी राजा आणि आमचं संपूर्ण श्री गणेश क्रिकेट क्लब तलोजा मजकूर, श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब फेठाल यांचा आभार. हो, ब्लॉक हॉल मध्ये जड मध्ये फेकला होता चेंडू. ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चला आयवा जेल साठी पाच धाब्यांची गरज आहे. अगदी मॅच खुली केली विकीनं. कारण गोलंदाजी त्यांची भारदस्त तीक्ष्ण आणि तिखट मारा होत असताना आपण पाहिलं. काय तो मैदान सुसज्ज असं मैदान. काय ते एलिजिबल बेल्स आणि स्टम्प्स, काय ते बॅनर्स, काय ते उतुंगाच्या ट्रॉफी, सर्व काही एकदम ओके. जबरदस्त प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आमचे बारक्या केणी अजयजी पाटील असतील. त्यानंतर आमचे महेश पाटील. त्यानंतर आम्हाला जेवणाची जबरदस्त सोय पुरवण्यात आली. 6 दिवस रवींद्र दादा पाटील एक चवच लय न्यारी. अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद त्यांना आम्ही सातत्याने देत असतो. 4 धाब्यांची गरज आहे. मॅच ऑन आहे. जबरदस्त जबरदस्त पर्व पैसा वसूल मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. विकी काय मोठा फटका मारून ही मॅच इथे फिनिश केली जाईल का. जबरदस्त गोलंदाजी इथे करावी लागेल. विशाल मडवी इथे गोलंदाजी करत असताना 4 धाब्यांची गरज आहे. मोठा फटका येणार का या चेंडूवरती.
नाहीये. अद्याप एक चेंडूचा खेळ बाकी आहे, शेष बाकी आहे. प्रेक्षक वर्ग देखील येथे मात्र शांत झाले, कारण लो स्कोरिंगची मॅच होती. ज्या ज्या वेळेस षटकार चौकार येत होते, ज्यावेळेस आपण फलंदाजी पाहिली वेलकम उसाडण्याची, त्यावेळेस प्रेक्षक वर्ग अगदी नाचत होता, डुलत होता, हलत होता. जबरदस्त पर्व 2026 अद्भुत अविश्वसनीय हा क्रिकेटचा रणसंग्राम. ओ ब्लॉक हॉल मध्ये ग्रेट बॉलिंग डायरेक्ट हिट. साज पडतायत, परंतु इथे षटकाची झाली सांगता. 12 चेंडू फक्त 4 मध्ये 12 असते तर मजा आली असती, परंतु 12 मध्ये 4 आहेत. मॅचचा आनंद घेत असताना आमचे व्यासपीठावरती सब सेक्रेट कमलाकर शेठ पाटील, योगेंद्र दादा पाटील, सिद्धी गोरेले, संदेश शेठ पाटील, त्यानंतर आमचे प्रवीण दलवी साहेब, जेम्स भाई गुजर, मुकुंददादा राजे, बालूजी राजे, सतीजी राजे, सुनीलजी मोरे, त्यानंतर हरिचंद्र पाटील साहेब देखील आहेत, आकाशी आहेत, आमचे संतोषजी पोरजे आहेत, पुण्यनाथ सोनाने आहेत, त्यानंतर आमचे विजयजी केणी आहेत, अनिलजी राजे आहेत, त्यानंतर आमचे संपूर्ण संदेश देखील आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी गजबजून गेलाय संपूर्ण व्यासपीठ, अगदी भरभरून गेलाय. आनंदाची डोही, आनंदाचे तरंग, आनंद आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे. चला मॅचच्या दिशेनं 12 मध्ये 4 गोलंदाज तयार. फुल्लर लाईनचा चेंडू घर फिरले की घराचे वाशे देखील फिरत असतात. चेंडू चाललाय, लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप, 4 रन आणि मेगा